माताबड सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपण नियतो बापा. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. पेपर महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 4 कम्युनिकेशन या घटकात येणारी मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन या घटकाबद्दल आपण बघूया. इथे एक महत्वाचे घटक आहे, तो म्हणजे मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यात एक महत्वाचा मॉडेल्स आहे वेस्टली अँड मॅकलिन्स मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. वेस्टली अँड मॅकलिन्स मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. आता वेस्टली आणि मॅकलिन या दोघांनी मिळून एक मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन बद्दल एक मॉडेल्स त्यांनी सांगितलेले आहेत. कोणत्या वर्षी? 1957 रोजी, 1957. हे पेपरला प्रश्न विचारतात. वेस्टली अँड मॅकलिन हे मॉडेल्स कधी सुरुवात करण्यात आला? 1957. आता हे मॉडेल ऑफ कम्युनिकेशन कोणासाठी किंवा कोणत्या कम्युनिकेशन साठी ह्यांनी सांगितलेलं आहे? तर मास कम्युनिकेशन साठी. मास कम्युनिकेशन, जनसमूह, जनसंपर्क माध्यम आपण म्हणतो. आता न्यूजपेपर, टेलिव्हिजन हे सगळं मास कम्युनिकेशन मध्ये येणारी उदाहरण. इथं काही घटक आहे, थोडं लक्षात घ्या व्यवस्थित. काय घटक आहे बघा. आता ए हा एक व्यक्ती आहे, तो माहिती पाठवतो. माहिती पाठवणाऱ्या व्यक्तीला सेंडर असे म्हणतात. सेंडर, जो माहिती पाठवतो त्याला सेंडर, आणि जो माहिती स्वीकार करतो त्याला रिसिव्हर असे म्हणतात. हे तर आपल्याला माहिती आहे. परंतु या कम्युनिकेशन मध्ये थोडं वेगळं कन्सेप्ट आहे. आता मी माहिती तुम्हाला सांगत आहे, ह्याचा अर्थ मी सेंडर आहे, तुम्ही रिसिव्हर आहात. प्रत्येक कम्युनिकेशन मध्ये सेंडर हा माहिती सेंड करत असतो, रिसिव्हर हा माहिती स्वीकार करत असतो. या मॉडेल्स मध्ये सेंडरने माहिती पाठवत नाही. इथं ही कन्सेप्ट बघा. या कम्युनिकेशनच्या मॉडेल्समध्ये, वेस्टली मॉडेलमध्ये माहिती पाठवणारा हा व्यक्ती सेंडर नसतो. माहिती पाठवणारा घटक म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर, बाहेरचा घटक, परिसरातील घटक हे माहिती पाठवत असतो. व्यक्ती माहिती पाठवत नाही, असं या कम्युनिकेशनची एक संकल्पना आहे. आता हे एक डायग्रामच्या वरून आपण समजून घेऊया. हा ए व्यक्ती माहिती पाठवतो, बी व्यक्ती माहिती स्वीकार करतो. मधला एक व्यक्ती आहे सी हा गेट कीपर म्हणून काम करतो. गेट कीपर. आता हे माहिती पाठवत असताना हे माहिती बरोबर आहे का नाही, चांगलं आहे का नाही, माहितीमध्ये कमी आहे का, माहिती जास्त आहे का, माहितीमध्ये काय नवीन ऍड केलं पाहिजे का, माहिती जास्त असेल तर काय कमी केलं पाहिजे, हे सगळं निर्णय घेणारा व्यक्ती हा गेट कीपर असतो. माहिती फिल्टर करून हे ह्यांना पाठवतात. मग हे एक्झाम्पल आपण आता न्यूजपेपरच्या माध्यमातून समजून घेऊया. न्यूजपेपर. आता हा एक रिपोर्टर आहे, म्हणजे पत्रकार. पत्रकाराने माहिती पाठवत असताना समाजातील विविध घटक, जो परिसरात, हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, परिसरातील घटक. आता हा एक गाव, एका गावात वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे. आता एका शाळेत एका विद्यार्थ्यांचा सत्कार चालू आहे. तो नॅशनल मध्ये फर्स्ट रँक, रनिंग रेस मध्ये फर्स्ट रँक आला म्हणून. त्या गावात ऍक्सिडेंट झालेला आहे, त्या गावात जत्रा आहे. त्या गावात एक दोन विद्यार्थी पाण्यात बुडत असताना त्या दोघा विद्यार्थ्यांना वाचवलेला हा 5वी मधला विद्यार्थी. 2 विद्यार्थी पाण्यात बुडत आहे, त्या दोघांना त्यांनी वाचवलेले. मग ही वेगवेगळ्या घटना एका गावात घडलेली आहे. हे परिसरात घडलेली घटना, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग ही घटना या व्यक्ती घेतात. मग ही सगळं घटना ह्या व्यक्ती घेऊन या व्यक्तीने ह्यांना पाठवतात. कोणाला?
सी 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 म्हणजे हा कोण आहे, तर गेट कीपरचं काम करतो. म्हणजे वार्ता न्यूजपेपरमध्ये हा पत्रकार माहिती पाठवल्यानंतर हा एडिटर आहे, एडिटर म्हणतो आपण, संपादक. मग ह्याने पाठवलेलं माहिती जास्त आहे की कमी आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, कुठलं चांगलं आहे कुठलं चांगलं नाही, हे ठरवून ह्याने इथं पब्लिश करतात, पेपरमध्ये प्रिंट करतात. आणि प्रिंट केल्यामुळं हे सगळं वाचक, रीडर्स हे वाचन करीत असतात. मग हे माहिती, हे जो व्यक्ती आहे सेंडर, माहिती पाठवत असताना ही घटक ह्याने सिलेक्ट करतात, ह्या व्यक्तीने. मग सिलेक्ट करत असताना 4 घटना घडलेले, मग त्यांनी समजा 3 घटना ह्यांना सांगितलेत. हे एक 5वी वर्गातील विद्यार्थी 2 विद्यार्थ्यांना वाचवलेलं, प्राण वाचवलेलं आहे, हे घटना ह्यांना सांगितलं नाही, किंवा ही घटना ह्या व्यक्तीने ह्यांना सांगितलं नाही, फक्त 3 विषय त्यांना सांगितलेले. मग हे घटक ह्यांना सुद्धा कळतो. मग हा व्यक्ती म्हणतो की बाबा तुम्ही हे 3च घटना पाठवलेले, हे घटक का पाठवलेले, म्हणून ह्यांना फीडबॅक देतात. किंवा हा 3 सगळं जर ह्यांनी पाठवलं असेल तर ह्यात सगळं मतलब कुठलं महत्वाचं आहे, पेजेस बघून 4 पैकी 3 सिलेक्ट करतो आणि प्रिंट करतो, आणि दुसऱ्या दिवशी नंतर तो प्रिंट करू शकेल. हा या मॉडेलचा कन्सेप्ट आहे. मग आता ही जी कन्सेप्ट बघा, लक्षात घ्या, थोडं कन्फ्युजिंग आहे तरी सुद्धा समजून घ्या. हा एक्स फॅक्टर आहे, हे वेगवेगळं फॅक्टर. सेंडरनी माहिती पाठवलं, या संपादकाने प्रिंट करून ह्यांना रीडर्सना पाठवलेत, मग रिसिव्हरने ह्याला फीडबॅक दिले. एफ म्हणजे फीडबॅक, बी ने ए ला फीडबॅक दिले की तुम्ही पाठवलेलं माहिती चांगलं आहे, योग्य आहे. पत्राद्वारे, ईमेलद्वारे, मेसेजद्वारे ह्यांनी त्यांना पाठवलं. स्लो मध्ये जात असतो. किंवा रीडरनी संपादकाला डायरेक्ट पत्र व्यवहाराच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून किंवा एक्स हँडलच्या माध्यमातून ह्यांना माहिती पाठवतो की तुमचा पेपरमध्ये आलेला बातमी चांगला आहे, योग्य आहे किंवा अयोग्य आहे, माहिती तो पाठवतो. मग इथं अजून एक कन्सेप्ट हे लक्षात घ्या. एक्स म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर, समाजामध्ये म्हणजे परिसरात घडलेले घटना, ही सगळं वेगवेगळे घटना. सेंडर म्हणजे हा व्यक्ती माहिती सेंड करतो, हा पत्रकार आहे, हा माहिती ह्यांना पाठवतो. बी म्हणजे रिसिव्हर, पेपरमध्ये आलेला बातमी वाचणारा हा रिसिव्हर. आता सी हा गेट कीपर आहे, माहिती योग्य आहे की नाही, त्याच्यात जास्त माहिती दिला पाहिजे का कमी केला पाहिजे, ह्यांनी निर्णय घेण्याची कामं गेट कीपर करतात, एडिटर करतात. एफ म्हणजे फीडबॅक, रिसिव्हरने फीडबॅक देत असतात दोघांना, ह्यांनाही फीडबॅक देत असतो आणि ह्यांनाही, आणि तो फीडबॅक स्लो मध्ये असतो. आता सेन्सरी एक्सपिरियन्स हा जो घटक आहे, हे घटक ह्या व्यक्तीवर परिणाम होत असतो. ह्या व्यक्तीवर, हा पत्रकार आहे समजा, हे सगळं घटना घडलेले, मग ह्याला कुठला घटना ह्यांच्या मनावर जास्त परिणाम झालेले, हे बघून ह्याने 4 पैकी घटना निवड करून ह्यांना पाठवतो. सेन्सरी एक्सपिरियन्स. आणि पुन्हा X2 ऑब्जेक्ट ऑफ ओरिएंटेशन, हा व्यक्ती काय करतो की त्याच्या भाषा, त्याच्या संस्कृती, त्याचा जो विश्वास आहे, त्याचा जो बॅकग्राऊंड आहे, त्या आधारे त्यांनी ह्या 4 पैकी 2-3 निवड करत असतो. अजून एक छोटासा एक्झाम्पल, हा पत्रकार माझा मित्र आहे, धानाय सरांचा हे माझा मित्र पत्रकार आहे. आता मी पास झालेलं बातमी, किंवा अजून एक मित्र तो पास झालेला आहे, त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही, मित्र नाही, तो अननोन व्यक्ती आहे. मी आणि हे क्लोज फ्रेंड आहे, किंवा ह्याने माझं क्लासमेट आहे, किंवा ह्यांचं आणि माझं लँग्वेज सेम आहे किंवा बॅकग्राऊंड सेम आहे, ह्यानी लिंगायत मी लिंगायत, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगत आहे. मग त्यावेळी हा व्यक्ती काय करतो, अगोदर माझा विषय तो निवड करतो. बघा, बिलीफ, कल्चर आणि बॅकग्राऊंड, आणि त्यावरून तो माहिती इथं ह्यांना पाठवतो. आणि जो रिसिव्हर आहे, तो वाचणारा, हा X3 ऑब्जेक्ट ऑफ ओरिएंटेशन, ह्याचा भाषा, ह्याची संस्कृती, ह्याची बॅकग्राऊंड, ह्याची विश्वास,
त्या आधारे हा न्यूज तो स्वीकारत असतो. कळलेले आहे का नाही पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. ही एक मॉडेल ऑफ कम्युनिकेशन आहे. 1957 रोजी सुरू करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये माहिती हा सेंडर पाठवत नसतो, तर माहिती हा एन्व्हायरमेंटल फॅक्टर पाठवत असतो. ही या घटनामध्ये या मॉडेल्समध्ये असलेली महत्वाची कन्सेप्ट. याच्यामध्ये फीडबॅक हा स्लो येत असतो. माहिती नियंत्रण करण्याची कामं गेटकीपर करत असतात. सेंडरने माहिती पाठवत असताना त्याच्या संस्कृतीप्रमाणे, त्याच्या विश्वासप्रमाणे, त्याच्या मनावरती झालेल्या परिणामप्रमाणे तो पाठवत असतो. लक्षात आलं तुम्हाला? आता माझा मित्र आहे दोंडाप्पा नंदे सर, नेहमी माझं बातमी ते सर पेपरला देत असतात. क्लोज फ्रेंड आहे म्हणून. अजून एक तो अजिबात आतापर्यंत किती 14 वर्ष झालं हे मी ह्या क्षेत्रात काम करतो, एकदाही त्यांनी माझं बातमी पेपरला दिलं नाही. सांगायचं तात्पर्य, हा जो पत्रकार आहे ह्याच्या मनावर जसा परिणाम होतो, क्लोजनेस आहे, त्याप्रमाणे ह्याने माहिती ह्यांना देत असतात आणि हे प्रिंट करून इथं पाठवत असतात. प्रिंट करायचं का नाही करायचं हे संपादक निर्णय घेत असतात. थँक्यू सो मच. नमस्कार.